नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, परवा काय झालं माहितीये? परवा म्हणजे अगदी परवा नाही, काही दिवसांपूर्वी मी नाटकाच्या दौऱ्यावरून आलो. म्हणजे बहुतेक मी विदर्भ वगैरे या भागातून आलो होतो. थोडासा काळा पडलो होतो, ऊन ना प्रचंड काळा पडलो होतो. आणि साधारणपणे मी दुपारच्या वेळी घरी पोहोचलो, म्हणजे साधारण 1:30-2च्या सुमारास. यावेळी आमच्या घरात साधारणपणे वातावरण असं असतं की माझी पत्नी म्हणजे माझी बायको निद्रादेवी आहे ना, तिच्या हातात हात घालून तिच्या राज्यात फिरायला गेलेली असते. आणि माझ्या मुली कॉलेज किंवा क्लास इथे फिरायला गेलेल्या असतात. फिरायला म्हणजे अभ्यासाला गेलेल्या असतात. आणि आमच्या घरात निरव शांतता असते. बेल वाजवली, प्रत्यक्ष बायकोने दरवाजा उघडला. म्हटलं, अरे बापरे, हे असं कसं झालं? म्हटलं असो काहीतरी असेल. मग मी आपला फ्रेश झालो फर्स्ट क्लासपैकी, पानावर येऊन बसलो. जेवण वाढलं, गरमागरम जेवण, फणसाची भाजी, गरम गरम पोळ्या, आमटी, कोशिंबीर, त्यानंतर डावीकडे लोणचं. काय म्हणजे थाट म्हणू नका त्या दिवशी. म्हटलं आईला काहीतरी गोळ आहे बाबा, एवढं एकदम काय. मी विचार करायला सुरुवात केली, पण नंतर माझ्या लक्षात आलं, झालं विचार करायला लागले तर जेवणार कधी? भूक तर लागली होती ना. म्हटलं मरू दे, आधी खाऊया तर खरं. जेवायला सुरुवात केली. बायकोने हळूच म्हणजे सहज असं विचारल्यासारखं विचारलं, खूप गरम होते ना? म्हटलं हो. तुम्ही सुद्धा खूप दमून आलाय दिसतंय. हो, कोणीतरी बाहेर जायला पाहिजे. म्हटलं हो, चला जाऊया कुलू मनालीला. हो 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 हो. गेले 60-70 हजार रुपये गेले. काय माझा असं एकदा शब्द दिलेला की पाळतो मी. गेलो ना सगळ्यांना घेऊन कुलू मनाली. 60-70 हजार रुपये. तिथून आलो तर डायरेक्ट इथे आलोय. आणि तुम्हाला माहितीये, मी कुठेही जाताना ना उपाशीपोटी जातो. तेव्हा इथे सुद्धा मी उपाशीपोटीच आलेलो आहे. प्रचंड भूक लागलेली आहे. आणि म्हणूनच एका गृहिणीला इथे बोलवलेलं आहे, जिच्या हाताला प्रचंड चव आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं इथे मनापासून स्वागत. नमस्कार. आपलं नाव? विद्या म्हात्रे. विद्या म्हात्रे. कुठे राहता आपण? मी पुण्याला 372 सोमवारपेठ. अरे बापरे, एकदम तुम्ही पोस्टाचाच पत्ता दिलात. बरं, घरी कोण कोण आहे? मिस्टर, माझे दोन मुली आणि एक मुलगा. बरं, यजमान काय करतात? यजमान घरातच असतात. पूर्वी ते अकाउंटंट होते आणि त्यांची एक सायटिका स्पाइन सर्जरी झाल्यामुळे त्या बेडवरच असतात. ओके ओके. आणि मुलं? मोठी मुलगी MBA करते. बरं. दुसरी मेडिकल BDS ला आहे आणि मुलगा 10वीला आहे. बरं, मला सांगा, तुम्ही काय करता? माझं माहेर महिला गृह उद्योग म्हणून एक युनिट आहे. तिथे निराधार महिलांना घेऊन मी ते चालवते. तिथे दिवाळीचे खाद्यपदार्थ बनवून सर्व दुकानात पुण्यात आणि पुण्याबाहेर महाराष्ट्रात सगळीकडे सप्लाय करते. बरं. आता तुमची जी घरची मंडळी आहे, म्हणजे मुली, तुम्हाला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आता मुलगा सुद्धा 10वीला आहे, म्हणजे हाताशी आलेला आहे, त्याला कळते काय आहे काय नाही. तर ह्या मुलींचा आणि मुलांचा तुम्हाला कितपत सपोर्ट आहे? मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझ्या तिन्ही मुलांची खूपच मला मदत होते. आजकालच्या ह्या 21व्या शतकात अशी मुलं प्रत्येकाच्या पदरी यावीत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. कारण ती जेव्हा माझा बिझनेस म्हणजे 500 बॉक्सची जेव्हा ऑर्डर असते सीझनला, तेव्हा ती मुलं रात्रंदिवस माझ्या बरोबर काम करत असतात. क्या बात आहे, क्या बात आहे. आता हे बॉक्स आमच्यापर्यंत कधी पोहोचले याची मी वाट बघतोय. पण आज तुम्ही इथे आमच्या तावडीत आयत्या सापडलेले आहेत. मी सुद्धा विदर्भातून इथे उपाशीपोटी आलेलो आहे. तर मला आणि आमच्या खवय्यांना बघायचे तुम्ही आम्हाला काय काय दाखवणार आहात. विद्याताई, आपण किचनकडे जाऊया का? हो या. आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय काय दाखवणार होतो? आज प्रथम मी आंबा चकली, आंबा ढोकळा, कॅशुला प्रॉन्स आणि जॅकफ्रूट विथ फिश कटलेट. बरं, आंबा चकली नवीनच आहे काय? नवीनच आहे. ही सुचली कशी तुम्हाला? पुण्यात 2006 साली पहिला आंबा महोत्सव होता आणि त्यात त्या आंब्यापासून बनवलेल्या पाककृती तुम्ही काय काय बनवू शकता असं. तर बरेच लोक काही ना काही बनवणार आणि मला नवीन पाककृती करून बघण्याचा छंद आहे. तर मग मी म्हटलं, चल आपण मुगाची चकली करतो. बाजारात आज 26 प्रकारच्या चकल्या आहेत, आपली एक अजून ऍडिशन करून टाकूया. आणि म्हणून मी आंबा चकली करायचं ट्राय केलं आणि ती इतकी सुंदर झाली की त्याला मला पहिलं बक्षीसही मिळालं. तीच ही चकली. ओके, साहित्य सांगता काय काय? हो, ह्याला आपण पहिलं घेणार आहोत तांदळाचं पीठ, मग आंब्याचा गर, लोणी, तीळ, तिखट, मीठ आणि हे चकली
पाडण्यासाठी पण हा गर काय आंबा कुठला वापरला? हापूसचाच आंबा वापरला. त्याच्या व्यतिरिक्त आंबा वापरला तर त्याचं पाणी जास्त असेल तर मग ती चकली बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून मग आंब्याचा हापूस असेल तर तो व्यवस्थित पल्प निघू शकतो आणि त्याचं शक्यतो हापूसचाच आंबा वापरावा चकली करण्यासाठी. खाण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही 10 खात असतील तर 8 खा आणि 2 चकलीसाठी द्या, असं आहे. ओके, चला साहित्य बघितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता प्रथम आपण हे तांदळाचं पीठ अशी याची पोटली बांधून हे आपण असं का करतोय? त्याचं कारण असं की जर ही पोटली बांधली नाही तर ह्याला ती चकली खुसखुशीत होणार नाही. बर बर. आणि त्यासाठी जर पोटली बांधून तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही ते तांदळाचं पीठ भाजून घेऊ शकता, परंतु भाजताना किती प्रमाणात भाजायचं त्यापेक्षा हे 15 मिनिटं त्याला वाफ देऊन खाली काढायचं. नंतर ते पोटली बांधल्यावर त्याला घट्ट होणार आहे पीठ, थोडंसं घट्टपणा येईल. हा, म्हणजे थोडक्यात भाजून घेण्यापेक्षा आपण हे वाफवून घेतलेलं जास्त चांगलं. ओके, आणि नंतर चाळून घ्यायचं. नंतर चाळून घ्यायचं. ओके, जरा एक 10-15 मिनिटं लागतील. आम्ही त्याला ठेवलंय आत पोटलीला, त्यानंतर ते जरा कडक होईल. पण कडक झाल्यानंतर आम्ही आमचा धीर सोडणार नाही. आम्ही त्याला फोडून काढणार. फोडून म्हणजे फोडून नाही, फोडून काढणार आणि मग ते चाळणार. आणि चाळलेलं जे पीठ आहे ते घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार. तयार झालेलं पीठ मस्तपैकी 15 मिनिटाचं काम मी 1 किंवा 1.5 किंवा 2-2.5 मिनिटात करू शकतो बरं का. हुशार आहे मी. तर आता हे आपलं चाळलेलं पीठ आहे. ओके, आता काय करायचं पुढे मला सांगा. प्रथम आपण गर घेतलंय, त्यात लोण्याचं मोहन घालायचंय. ओके, आपल्याला ते थोडंसं गरम करून टाकायचं. किती घेऊ? 1 चमचा. हे आता कुठे घालायचं? हे आंब्यावर टाकायचंय. लोणीच का घालायचं आपण? त्याचं कारण लोण्याला एक छानसा वास येतो आणि चकली खुसखुशीत होते. ओके. त्यानंतर त्यात पीठ टाकायचंय. कसं घालायचं पीठ? 1 वाटी पीठ. आता हाच अंदाज महत्वाचा असतो ना? हो हो. पण बरेच वेळा म्हणजे मला आठवतंय लहानपणी, जर हा अंदाज चुकला तर चकली कधीच व्हायची नाही धड. नंतर त्यात आपण टाकणार आहोत मीठ, चवीनुसार, तिखट अर्धा चमचा. ही चकली कशी लागणार आहे त्याबद्दल जरा उत्कंठ आहे मला. ही गोडसर तिखट चकली लागते. तीळ सुद्धा? हो. पण हे फसायचं कारण काय? आता इतके वर्ष आपण ते बनवतोय. साधारणपणे पोळी आपण बनवतो, पोळीचं पीठ तर रोज गृहिणी करत असतात. बरोबर. ह्याच्याच वेळी कसं फसतं? त्याचं कारण सर, जेव्हा भाजणीची चकली करतात महिला तेव्हा भाजणी जरा जरी जास्त भाजली गेली तरी ही चकली फसण्याची शक्यता आहे. शिवाय त्याला जर मोहन जास्त घातलं गेलं तरी ही चकली फसण्याची शक्यता आहे. हो, ते पूर्ण 1 वाटी टाका. हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचंय, जशी आपण पोळीला कणिक मळतो तसंच. ओके. अजून लागेल आपल्याला थोडं पीठ? थोडंसं 1 चमचा लागेल. ओके. आता हे तयार पीठ झालेलं आहे. आता आपण चकली करणार आहोत. नुसतंच फिरतंय का उघडतंय? बराच वेळ फिरवतो. ओके. चकलीचं पीठ साधारणतः असं नेहमी दाबून भरावं म्हणजे चकली व्यवस्थित अखंड पडते. हवा कुठेही असता का म्हणे. वेग बघा, वेग आपल्या फिरवेपर्यंतच पहाट. ओके, बस झालं.
ओके, आता आपल्याला तळणी. तर हे आपल्याला लहान गॅस आहे का मध्यम काय? मीडियम गॅसवर करायचंय, हा. कारण आंब्यात गोडी असतेच, तर त्याच्यामुळे जर मोठ्या गॅसवर हे केलं तर ते करपेल. बर. म्हणून मीडियम गॅसवरच तळायचे आणि थोडस जास्त वेळ लागतो तळायला. बर. आणि ती नरम वाटते, तळून झाली की नरम वाटते, पण ती तशी नसते, कारण आंब्यामुळे नंतर ती कडक होते. ओरिजिनल त्याचं हे. इथे एक टीप मी सांगू इच्छिते महिलांना. कुठलाही पदार्थ तळताना तेल भरपूर घालावं लागतं, त्याच्यामुळे तेल हे कमी लागतं. महिलांना असं वाटतं की आपण जेवढा पदार्थ आहे तेवढंच तेल टाकलं तर ते तेल जास्त शोषून घेतं आणि पदार्थात तेल राहतं, आणि त्यामुळे आपल्याला आपलं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढण्याची शक्यता असते. म्हणजे थोडक्यात आवश्यकतेपेक्षा 1 चमचा जास्तीचं तेल घालायचं, त्याच्यामुळे पदार्थ लवकर पण होतो आणि तो व्यवस्थित तळलाही जातो. म्हणजे थोडक्यात नको तिथे काटकसर करू नका, नको तिथे डोकं लावू नका, कळलं का? म्हणजे जिथे अर्धा किलो तेल पाहिजे ना, अर्धा किलो वापरा, पाव किलो वापरून काही उपयोग नाही होणार. लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंबा चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, हापूस आंब्याचा घट्ट रस, लोणी, पांढरे तीळ, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम तांदळाचं पीठ मलमलच्या कापडात बांधून 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यावं. वाफवलेलं पीठ चाळून घ्यावं. एका बाउलमध्ये आंब्याचा गर घेऊन त्यामध्ये 1 चमचा लोण्याचं मोहन, चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ, मीठ, तिखट आणि पांढरे तीळ घालून पीठ भिजवून घ्यावं. हे मिश्रण सोऱ्यामध्ये घालून चकल्या पाडाव्यात आणि खरपूस तळून घ्याव्यात.